डुप्लिकेट तंबाखूची निर्मिती व विक्री, एकाला अटक, 11,31,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा अवैध साठा करून मशीनच्या सहाय्याने डुप्लिकेट तंबाखूची निर्मिती व विक्री करणाऱ्या एका केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने 11 जून रोजी संयुक्तपणे कारवाई करून 11,31,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून यासाठी लागणारा कच्चा माल आणि साहित्य गडचिरोली येथील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची कबुली आरोपीने तपासादरम्यान पोलिसांना दिली। आरोपी विरुद्ध सावली पोलीस स्टेशन येथे संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। कोरपणा लाईव्हसाठी सय्यद मुमताज अली यांची रिपोर्ट। पोलीस स्टेशन सावली हद्दीमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी आणि आमचे LCBचं पथक असे जॉईंटली ॲक्शन घेतलेली आहे। त्यामध्ये तंबाखू आणि दुसरी होला अँड ईगल हुक्का शिशा तंबाखू असं 2 तंबाखू मिक्स करणं आणि त्यानंतर त्याच ठिकाणी डुप्लिकेट पॅकिंग करणं आणि ती विकणं अशा प्रकारची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने रेड केली असता आम्हाला त्या ठिकाणी होला इलिगल तंबाखू 3 लाख रुपयांची, खुला सुगंधित तंबाखू 147 किलोग्रॅम आणि ते पॅक करण्याचे साहित्य मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे एक गाडीसुद्धा जप्त केलेली आहे आणि यामध्ये मुख्य आरोपी विजय भीमाजी भांडेकर या आरोपीला अरेस्ट केलेला आहे आणि आणखी एक दुसरा आरोपी निष्पन्न आहे विनय गुप्ता गडचिरोलीचा, त्याला शोधण्यासाठी आमची टीम रवाना झालेली आहे।